नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDचे झालेले पेपर पाहत आहोत। आज आपण 2 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 3 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि काही प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्कला देणार आहे। रिजनिंगचे आणि मॅथचे दोन प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी असतील। आणि जे नवीन असतील त्यांनी प्लेलिस्ट चेक करा। प्लेलिस्टमध्ये आत्तापर्यंत 34 ते 35 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे, त्यामुळे प्लेलिस्ट चेक करा। आणि तुमचे मनापासून आभार की तुमचा खूप छान असा प्रतिसाद मला या सिरीजसाठी भेटत आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्षी ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते? तर ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले होते 2018 साली। यानंतर भारतात किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर 1948 साली भारतामध्ये किमान वेतन कायदा लागू करण्यात आला। मध्ये पेमेंट बॅलन्सच्या संकटामुळे भारतात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या। तर 1991 मध्ये पेमेंट बॅलन्सच्या संकटामुळे भारतात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या। खालीलपैकी कोणता नर्तक कथकलीशी संबंधित आहे? तर कथकलीशी संबंधित असणारा नर्तक आहे कुनुचू कुरूप। यानंतर 2022-23 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ABCचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर प्रताप पवार यांची 2022-23 साठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। भारतीय राज्यघटनेत प्रस्तावित धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या कलमात जोडला गेला आहे? तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की 1976 मध्ये भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा कोणत्या वर्षी म्हटलेला आहे? धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला गेलेला आहे। बुद्ध शाक्य संप्रदाय नावाच्या एका लहान पंथाचे होते आणि ते डॅश डॅश होते। तर बुद्ध शाक्य संप्रदाय नावाच्या एका लहान पंथाचे होते आणि ते क्षत्रिय होते। यानंतर जमीनदारी संघटना कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? तर जी जमीनदारी संघटना होती ती जमीनधारक समाज या नावाने प्रसिद्ध होती। आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये डॅश डॅश पक्ष आहेत? तर आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये 2 किंवा अधिक देश आहेत। खालीलपैकी कोणता घटक हरित क्रांतीचा घटक नाही असं म्हटलेलं आहे? तर किमान आधारभूत किंमत हा हरित क्रांतीचा घटक नाही। जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचे बियाणे, एकाधिक पीक नमुना, खते आणि रसायनांचा वापर हे घटक आहेत। एक प्रतिक्रिया ज्यामध्ये अभिक्रियाक उत्पादने आणि पुन्हा उत्पादने तयार करतात, पुन्हा संयोग होऊन अभिक्रियाक तयार होतात, त्याला डॅश डॅश प्रतिक्रिया असे म्हणतात। तर त्याला उलटा करता येण्याजोगा प्रतिक्रिया असे म्हणतात। यानंतर ब्लॉसम शॉवर डॅश डॅशमध्ये सामान्य आहे? तर जे ब्लॉसम शॉवर आहे ते केरळमध्ये सामान्य आहे। फौजदारी कायदा डॅश डॅश पोलीस अधिकारी किंवा तुरुंग अधिकारी अटक केलेल्या लोकांकडून काही ओळखणारी माहिती डॅश डॅश उदाहरणार्थ बोटांचे ठसे जैविक नमुने गोळा करण्याची परवानगी देते। जर जो फौजदारी कायदा आहे, ओळख कायदा आहे 2022चा, पोलीस अधिकारी किंवा तुरुंग अधिकारी यांना अटक केलेल्या लोकांकडून काही ओळखली जाणारी माहिती उदाहरणार्थ बोटांचे ठसे जैविक नमुने गोळा करण्याची परवानगी दिली जाते। खालीलपैकी कोणती नृत्यशैली एडक्का वाद्याशी संबंधित आहे? तर असे प्रश्न मित्रांनो जे आत्तापर्यंत आलेले आहेत नृत्याशी संबंधित ते पाठच करा, याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, कारण ते प्रश्न रिपीट होत आहेत आणि नृत्यशैलीवरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक का होईना प्रश्न आहेच। खालीलपैकी कोणती नृत्यशैली एडक्का वाद्याशी संबंधित आहे? तर ती आहे मोहिनी अट्टम। बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की बेकिंग जो सोडा आहे त्याला आपण म्हणतो सोडियम हायड्रोजन कार्बोनेट।
डॅश डॅश औद्योगिक आणि मुख्य क्षेत्रांमध्ये कृषी उत्पादन देशांतर्गत आणि परदेशी व्यापार आणि वाणिज्य सहाय्यक सेवा प्रदान करते. तर ते आहे पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या औद्योगिक आणि मुख्य क्षेत्रांमध्ये कृषी उत्पादन देशांतर्गत आणि परदेशी व्यापार आणि वाणिज्य सहाय्यक सेवा प्रदान करतात. खालीलपैकी कोणता पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा दिना दिली जात नाही? तर जो क्रीडा दिनादिनी दिली जात नाही तो पुरस्कार आहे परमवीर चक्र पुरस्कार. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात मोकामा बिहार येथून खालीलपैकी कोण विधानसभेचे सदस्य झाले? तर ते नीलम देवी आहेत, त्या सदस्य झालेल्या आहेत. रावणावर रामाचा विजय दर्शविणारा दसरा डॅश डॅश या हिंदू महिन्यात साजरा केला जातो? तर तो अश्विन या हिंदू महिन्यात साजरा केला जातो. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्यातील कोणते सदन भाग घेतात? विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही भाग घेतात म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 विधानसभा हे भाग घेतात. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. दुसरी आकृती पहिल्या आकृतीशी संबंधित आहे, त्याचप्रकारे तिसऱ्या आकृतीशी संबंधित असलेला पर्याय शोधा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पद्धतीची आलेली आहे. तर ही येत असताना ऑप्शन नंबर 1 प्रमाणे येईल. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याचप्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. आता 14 आणि 31 या ज्या आहेत तर 14 गुणाकारामध्ये 2 28 + 3, त्यानंतर 10 गुणाकारामध्ये 2 20 होणार +3, त्याचप्रमाणे 18 गुणाकारामध्ये 2 अधिक 3 केल्यानंतर 39 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसले आहेत. 6 विद्यार्थी बसलेले आहेत. एक 2 3 4 5 आणि 6. तर केन जोच्या उजवीकडे शेजारी बसलेला आहे. आता मी इथं समजा जोला घेतलं तर केन हा जोच्या उजवीकडे शेजारी बसलेला आहे, जो बेनच्या डावीकडे तिसरा बसला आहे. आता जो बेनच्या डावीकडे तिसरा बसलेला आहे, बेन कुठल्या ठिकाणी घेऊ शकते मी? बेन समजा मी इथं घेतला तर बेनची ही उजवी बाजू, ही डावी बाजू, 1 2 आणि तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? जो बसलेला आहे. त्यानंतर कॅट बेनच्या अगदी शेजारी उजवीकडे बसला आहे. कॅट जो आहे तो बेनच्या अगदी शेजारी, आता ही उजवी बाजू आहे म्हणजे इथं कोण येणार? कॅट येणार आहे. त्यानंतर जेन बेन आणि केनच्या शेजारी बसला आहे. तो जेन आहे तो बेन आणि केनच्या शेजारी कोण बसलेला आहे? जेन बसलेला आहे. त्यानंतर केन आणि मेलच्या शेजारी कोण बसलेले आहे? आता केन या ठिकाणी एक जागा शिल्लक आहे, इथं मेलला बसवून घ्या. केन आणि मेलच्या शेजारी कोण बसलेला आहे? तर जो बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. तर या संख्या मालिकेमध्ये 89 आहे. त्यानंतर आहेत 214, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर 773, 1285 आणि 2014 अशा या संख्या आहेत. तर या संख्या सोडवत असताना मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 90% जे जास्त प्रश्न आहेत ते फरक घेऊन सॉल्व होत असतात. या ठिकाणी आपण फरक घेऊया. तर 89 आणि 214 मध्ये फरक आहे 125चा. आता इथं काय येणार आहे आपणास माहीत नाही, बघ हे असंच राहूया. शेवटी फरक घेऊया. तर ह्या दोघांमध्ये येणार आहे 729चा, यामध्ये येणार आहे 512चा. जर तुम्ही निरीक्षण केलात तर हा 5चा घन आहे, हा कितीचा घन आहे? 8चा घन आहे, हा 7चा घन आहे. म्हणजे निश्चितच या ठिकाणी 6चा घन आणि 7चा घन येणार आहे. 6चा घन किती आहे? 216 आहे. जर आपण 214 + 216 केलं तर ते येणार आहे 430.
म्हणजे इथं 430 येणार आहे आणि 430 आणि 214 मधला फरक 216. 430 आणि 773 मध्ये 7चा घन म्हणजे इथे कितीचा फरक येणार 343चा. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 430. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न IJKLMN आणि O हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. 7 व्यक्ती आहेत 2 3 4 5 6 आणि 7 हे असे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. यांची तोंड अशी उत्तरेकडे आहेत. हे इकडे उत्तरेकडे पाहत आहेत. काय म्हटलेलं आहे की यमच्या डावीकडे फक्त 5 लोक बसले आहेत. यमच्या डावीकडे फक्त 5 1 2 3 4 आणि 5 म्हणजे यम या ठिकाणी येणार कारण यमची ही डावी बाजू आहे. फक्त 5 लोक बसलेले आहेत डावीकडे. जे हा ओच्या डावीकडे तिसरा आहे. जे हा ओच्या डावीकडे कुठं आहे माहीत आहे का नाही. जे हा ओच्या डावीकडे तिसरा येणार आहे. त्यानंतर ओ यमच्या शेजारी नाही म्हणजे ओ यमच्या शेजारी नाही म्हणजे ओ इथं येणार नाही. ओ इथं येणार नाही तर ओला मी इथं घेऊ शकते कारण ओच्या डावीकडे तिसरा कोण आहे जे बसलेला आहे. त्यानंतर के लगेच यांच्या उजवीकडे बसतो. के जो आहे तो लगेच यांच्या उजवीकडे बसतो. आय जेच्या उजवीकडे चौथा आहे. आय जेच्या उजवीकडे चौथा म्हणजे जेची ही उजवी बाजू. आय कुठे येणार आय येणार या ठिकाणी. त्यानंतर यन हा के हा यांच्या उजवीकडे बसतो म्हटलेला आहे. के लगेच यांच्या उजवीकडे म्हणजे इथे यन येणार इथे के येणार कारण हे दोन जवळ यायला पाहिजेत. आता एक जागा शिल्लक राहिली. या जागेमध्ये कोण बसणार आहे यल बसणार आहे. प्रश्न काय विचारलेला आहे की ओळीच्या उजव्या शीर्षस्थानी कोण आहे. ओळीच्या या उजव्या शीर्षस्थानी कोण आहे यल बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न A@B. A@B म्हणजे काय ए हा बीचा पती आहे. A&B म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. त्यानंतर A#B म्हणजे ए हा बीचा पिता आहे आणि A%B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. आता आपण प्रश्न सॉल्व करूया. H@K चा अर्थ काय आहे तर पती आहे या ठिकाणी. मग H हा केचा काय आहे पती आहे. H हा केचा पती आहे. त्यानंतर K%M पर्सेंटेजचा अर्थ काय दिला आहे भाऊ. आता K%M के हा यमचा भाऊ कसं काय येणार कारण के तर ऑलरेडी याची पत्नी आहे ना. मग ही पत्नी यायला हवी आणि या यमची बहीण यायला हवी म्हणजे इथं पर्सेंटेजचा अर्थ बहीण द्यायला हवा. हे चुकीचा दिलेला आहे. इथं बहीण यायला हवं भाऊ दिलेला आहे. भाऊ दिलेला आहे बहीण द्यायला हवं. तुम्ही पण प्रश्न सोडवून पहा तुमच्या पण लक्षात येईल कारण पर्सेंटेजचा अर्थ तुम्ही भाऊ घेतला तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. आपण या ठिकाणी पर्सेंटेजचा अर्थ बहीण घेतलेला आहे. इथं प्रिंट मिस्टेक असू शकते किंवा हिंदीमधून ट्रान्सलेट करताना चुकीचं छापलं गेलं जाऊ शकतं. त्यानंतर यम #P आहे. हॅशटॅगचा अर्थ काय आहे पिता आहे म्हणजे यम हा पिता आहे. कोणाचा पीचा पिता आहे यम. त्यानंतर P&S अँडचा अर्थ आहे मुलगी म्हणजे इथं राहिलं यम #P म्हणजे यम हा पीचा पिता आहे. त्यानंतर P&S अँडचा अर्थ काय आहे मुलगी. पी ही मुलगी आहे कोणाची यशची आहे म्हणजे यश याची काय झाली पत्नी झाली. विचारलेलं काय आहे यशचा केशी कसा संबंध आहे. यश या ठिकाणी आहे के या ठिकाणी आहे. आता यशचा हा यम पती आहे. पतीची ही बहीण आहे म्हणजे के ही ननंद झाली यशची आणि यश ही केची काय झाली वहिनी झाली. भावाची बायको कोण झाली
वहिनी म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आरशातील प्रतिमा ओळखा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी आरशातील प्रतिमा ओळखत असताना सुरुवातीला अशा पद्धतीने के येणार आहे. म्हणजे के सुरुवातीला या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, या आणि या ठिकाणी आहे. म्हणजे उत्तर या दोन्हीपैकी असणार आहे. तर हा जो सुरुवातीचा भाग आहे तो अशा पद्धतीने इकडे येणार आहे. इथे दिला आहे का? नाही, म्हणजे इथे दिलेला आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. डॉक्टरचा संबंध हॉस्पिटलशी आहे, तर इंजिनियरचा संबंध कशाशी आहे? साईटशी आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. सिंहाचा संबंध गुहेशी आहे, तर राजाचा संबंध कशाशी येणार? तर राजवाड्याशी येणार. अतिशय सोपा प्रश्न होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील शब्दांचा क्रम इंग्रजी शब्दकोशात कोणत्या पर्यायात दिसतो म्हटलेला आहे. तर सुरुवातीला तुम्ही ऑप्शनमध्ये 1 पाहू शकता. मग 1 हा सुरुवातीला येणार आहे. या ठिकाणी काही विचार करण्याची गरज आहे का? तर नाही, शोधण्याची गरज नाही, कारण 1 नंबरचा हा सुरुवातीला येणार आहे. 1 हा कटला मायक्रो. त्यानंतर MIN, MIL, MIM आणि MIN आहे. तर हे सोडवत असताना MIL, कारण L अगोदर येतं, त्याच्यानंतर M येतं, म्हणजे 3 नंबरचा सुरुवातीला येणार आहे. म्हणजेच जर आता आपण या ठिकाणी पाहिलं तर 1 आणि 3 फक्त ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही, 2 मध्ये नाही. पूर्ण प्रश्न सॉल्व करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आहे. त्यानंतर 4, 5, 2 येणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. हातचे मार्क्स आहेत तुमच्या, हे जायला नाही पाहिजेत. आता हा प्रश्न तुमच्यासाठी मी होमवर्कसाठी दिलेला आहे. कमेंटमध्ये मला याचा आन्सर सांगा. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ब्रेडला BED 19 असे लिहिले जाते. IRONY ला IOY 32 असे लिहिले जाते. तर त्याच भाषेमध्ये शार्क कसा लिहिला जाईल? आता BREAD आहे, त्यांनी काय केलं? BE आणि D हे अक्षर घेतले, BED, आणि त्यानंतर R आणि D चे नंबर घेतले आणि त्यांची बेरीज केली, ती आली 19. विचारलेलं काय आहे? SHARP, शार्पसाठी. आता आपण या ठिकाणी काय घेणार? S, A आणि P घेणार. SAP घेणार. S चा नंबर काय आहे? 8. P चा नंबर काय आहे? 18. 8 आणि 18 किती झाले? 26. म्हणजेच SAP 26 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत भागाकार आणि गुणाकार याची. तर 60 गुणाकारामध्ये 3, भागाकारामध्ये 20 वजा 15, त्यानंतर काय आहे? अधिक 12 बरोबर 6. आता या ठिकाणी याचा अगोदर गुणाकार करा. 180 येणार. भागाकारामध्ये 20 वजा 15 अधिक 12 बरोबर 6. 20 ने 180ला भाग द्या, भाग जाईल 9चा. 9 वजा 15 अधिक 12 बरोबर 6. आता 9 आणि हे वजा 15 म्हणजे इथं किती येणार? वजा 6 येणार. वजा 6 अधिक 12. आता 12मधून 6 गेले, 6 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, म्हणजे 6 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 2. यामधील आपण ऑप्शन घेऊन हा प्रश्न सोडवलेला आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे म्हटलेला आहे. तर या ठिकाणी अंतर्निहित असणारा पर्याय येणार आहे ऑप्शन नंबर 4 मधील. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा म्हटलेला आहे. R त्यानंतर V दिलेला आहे, म्हणजे
4, त्यानंतर +4. आता झेडमध्ये +4 करा. झेडमध्ये +4 केल्यानंतर ABCD सुरुवातीला येणार आहे. डी कोणत्या ठिकाणी आहे? डी चौथ्या नंबरमध्ये नाही, दुसऱ्या नंबरमध्ये नाही, पहिल्या आणि तिसऱ्या नंबरमध्ये डी आहे. शेवटच्या अक्षरावरून आपण काढूया, कारण शेवटी F आहे आणि तिकडं R आहे. मग शेवटी +4 करा. शेवटी जर आपण शेवटी काय दिलेलं आहे? T, X आणि B दिलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी सोडवत असताना बी मध्ये जर तुम्ही +4 केलात तर काय येणार? B, C, D, E आणि F येणार. म्हणजे D आणि F, सुरुवातीला D आणि शेवटी F कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या 2 संख्या अंक नव्हे अदलाबदल करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. तर आपण 48 आणि 81ची अदलाबदल करणार आहोत. सुरुवातीला काय घ्या? 81 भागाकारामध्ये 3 अधिक 6 हा पूर्ण कंस आहे. त्यानंतर परत भागाकार आहे 11 बरोबर काय? 81च्या ठिकाणी 48 घ्यायचं आहे. 48 वजा 27 भागाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये काय येणार आहे? 5 येणार आहे. तर आता हे सोडवत असताना 3 ने 81ला भाग दिला, इथं आले 27 अधिक 6 भागाकारामध्ये हे 11. 27 आणि 6 किती? 33 भागाकारामध्ये 11, म्हणजे या साईडला 3 येणार आहे. आता ही साईड सोडवून घेऊया. 48 वजा, आता इथं 3 आहे, 3 ने 27ला भाग दिला, इथे किती आलं? 9. 9 गुणाकारामध्ये हे 5, म्हणजेच 48 वजा 45 येणार आहे. 48 मधून 45 गेले, शिल्लक किती राहिलं? 3. आलं का दोन्ही साईडला 3? तर हो, म्हणजे आपण कोणत्या संख्यांची अदलाबदल केली? 48 आणि 81 या संख्यांची अदलाबदल केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 1, 2 आणि 3 क्रमांकाचे 3 निष्कर्ष दिले आहेत. विधाने सत्य आहेत गृहीत धरून जर ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे दिसत असतील तर कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना काय दिलेला आहे? सर्व झाडे भिंती आहेत. सर्व झाडे काय आहेत? भिंती आहेत. सर्व झाडे भिंती आहेत. कोणतीही भिंत म्हणजे दार नाही. आता कोणतीही भिंत दार नाही म्हणजे हे अलग येणार या पद्धतीनं. कोणतीही भिंत ही दार नाही. आणि काही दरवाजे खोले आहेत, म्हणजे काही दार जे आहेत ते काय आहेत? खोल्या आहेत. म्हणजे या पद्धतीनं ही डायग्राम येणार. या ठिकाणी काही दार हे खोले आहेत. निष्कर्ष पाहूया. काही खोल्यांना भिंती आहेत. आता खोल्या या ठिकाणी, भिंती या ठिकाणी यांचा काही संबंध आहे का? नाही, म्हणजे एक निष्कर्ष चुकीचा आहे. त्यानंतर कोणतेही झाडे दरवाजे नाहीत. कोणतेही झाडे हे दरवाजे नाहीत, म्हणजे 2 निष्कर्ष बरोबर आहे. सर्व भिंती झाडे आहेत. सर्व भिंती झाडे आहेत का? नाही, काही भिंती झाडे आहेत असं यायला हवं. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 2 आहे. इथं ऑप्शन नंबर किती आहे? 3, की फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, एकाच ठोकळ्याच्या 2 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. तर या ठिकाणी विचारलेलं आहे की 21च्या विरुद्ध बाजूला कोणती संख्या येईल. आणि ठोकळ्यावरचे जर तुम्ही आत्तापर्यंत जर पेपरमध्ये प्रश्न पाहिले तर याच पद्धतीचे आलेले आहेत. अतिशय सोपे आलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये देखील असेच प्रश्न येऊ तुम्हाला, जेणेकरून एका सेकंदात तुमचं उत्तर येणार आहे. 21साठी विरुद्ध संख्या विचारलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 20, 18 आहे. या ठिकाणी 20, 18 आहे, म्हणजे 21च्या विरुद्ध काय येणार आहे? 22 येणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि असेच प्रश्न आत्तापर्यंत जवळपास 34-35 प्रश्नपत्रिका पाहिल्या. हाच पॅटर्न त्यांनी लागू केलेला आहे. यावेळेस आपणास समजून जाईल पहिल्या दिवशीपासून की नेमका त्यांनी पॅटर्न कोणता ठेवलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी
कोणते अक्षरसमूह मालिका पूर्ण करेल म्हटलेलं आहे. आता छेड आणि यस दिलेला आहे. -7चा फरक आहे या ठिकाणी. यस नंतर आर नंतर काय येणार मग के येणार या ठिकाणी. त्यानंतर आता के जर पाहिलात तुम्ही इथं नाही, इथं नाही, इथं नाही, फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. त्यानंतर -3 केलेला आहे म्हणजे काय येणार यल येणार आहे. त्यानंतर -5 केलेला आहे म्हणजेच यम आणि त्यानंतर परत -3 म्हणजेच यन येणार आहे. KLMN ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये CHURCH चर्चला FKXUFK असं लिहिलं जातं, मुंबईला PXPEDL असं लिहिलं जातं. तर त्याच भाषेमध्ये कशाला TEMPLE म्हणजे टेम्पलला कसं लिहिलं जाईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी टी मध्ये +3 करा. किती येणार आहेत W येणार आहेत. W तर इथं प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला आहे. त्यानंतर ई मध्ये प्लस करायचे आहेत. तर ई मध्ये +3 करा. किती येणार आहेत H येणार आहेत WH. नंतर एम मध्ये +3 करा. P येणार आहेत. P मध्ये +3 S. L मध्ये O आणि E मध्ये +3 म्हणजे प्रत्येक ठिकाणी +3 करायचे आहेत. WHP SOH WHP SOH म्हणजेच कुठल्या ऑप्शनमध्ये आहे 2 मध्ये आहे. इथं कसं फसवलं आहे बघा, OSH दिलेलं आहे, इथं पण WHP SHO दिलेलं आहे, इथं POH दिलेलं आहे. म्हणजे मायनर फरक आहे. एका अल्फाबेटवरून तुमचं आन्सर चुकीचं जाऊ शकतं. यानंतर आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. लोकरीच्या जॅकेटची चिन्हांकित जी किंमत आहे ती 800 रुपये आहे. दुकानदार प्रत्येक वस्तूवर 10% सूट देतो. बंद सीझनमुळे दुकानदार 5% अतिरिक्त सूट देतो. जॅकेटची विक्री किंमत शोधा म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 800 रुपये ही चिन्हांकित किंमत आहे. 10% सूट देतो म्हणजे 90 छेदस्थानी 100. त्यानंतर 5% अतिरिक्त सूट देतो म्हणजेच 95 छेदस्थानी 100. आता हे 2 शून्य कटले आणि या ठिकाणचे 2 शून्य कटले. हा परत इथला एक आणि इथला एक 5 ने भाग द्या. 5 दुने 10, इथं 19 येणार. परत 2 ने भाग द्या. 2 चोक 8 म्हणजे या ठिकाणी किती आलं 19 चोक 76. गुणाकारामध्ये 9 किती येणार 684 रुपये. ऑप्शन नंबर 2. आता पुढील प्रश्न पाहू. जर पेट्रोलची किंमत 95 लिटरची 110 लिटर होते तर रवीने पेट्रोलचा वापर किती टक्के कमी केला पाहिजे जेणेकरून त्याचा खर्च समान राहील असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 95 आणि 110 मध्ये कितीचा फरक आहे तर 15चा फरक आहे. किती होते म्हटलेलं आहे 110 लिटर होते म्हटलेलं आहे. गुणाकारामध्ये 100 करा. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. शिल्लक किती राहिलं 150 छेदस्थानी 11. आता 11 ने याला भाग दिल्यानंतर उत्तर येणार आहे 13.64%. ऑप्शन नंबर किती आहे 3 आहे. यानंतर पुढील प्रश्न, जर 3x12 आणि 2x + 7 च्या प्रमाणात असतील तर 6x आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 3 छेदस्थानी x बरोबर 12 छेदस्थानी 2x + 7. आता हे सोडवत असताना 3 ला 2x + 7 ने गुणाकार करा आणि हे 12 गुणाकारामध्ये x म्हणजे 12x होणार आहे. या ठिकाणी किती 6x + 21 येणार. हे 7 आहे बरोबर हे 12x म्हणजे 6x आणि 12x यांची जर वजाबाकी केली तर किती येणार 6x. हे 21 जशास तसं म्हणजे 21 छेदस्थानी 6 बरोबर काय x. इथं भाग जाऊ शकतो. 3 दुने 6 3 7 21. x ची किंमत किती आली 7/2. पण काय म्हटलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे तर 6x काय आहे. मग x च्या किमती टाकून द्या. 6 गुणाकारामध्ये 7 छेदस्थानी 2. 2 1 2 2 त्रिक 6 7 त्रिक किती 21. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न,
मित्रांनो, कमेंटमध्ये सांगत चला की फास्ट होत आहे, स्लो होत आहे, म्हणजे तुम्हाला समजत आहे की नाही मॅथचे प्रॉब्लेम, ते मला सांगत चला. 625 मीटरच्या वर्तुळाकार शर्यतीत एक्स आणि वाय एकाच बिंदूपासून एकाच वेळी अनुक्रमे 36 किलोमीटर प्रति तास आणि 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू लागतात. जर ते विरुद्ध दिशेने धावत असतील तर ते ट्रॅकवर पुन्हा पहिल्यांदा कधी भेटू शकतील म्हटलेलं आहे. किती किलोमीटरची शर्यत आहे? 625 मीटरची शर्यत आहे. एक्स आणि वाय बिंदू एकाच बिंदूपासून अनुक्रमे 36 आणि 54 किलोमीटरने जात आहेत. 36 आणि 54ची बेरीज करा. 625 छेदस्थानी यांची बेरीज येणार आहे 90 आणि गुणाकारामध्ये आता इथे किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, उत्तरामध्ये सेकंद दिलेला आहे, म्हणून 18 छेदस्थानी 5 करा. आता 18 × 18, 18 × 5 90. आता 5 गुणाकारामध्ये 5 काय येणार आहे? 25 येणार आहे आणि 25ने 625ला भाग दिला तर 25चा जाणार आहे, म्हणजेच 25 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्तुळाकार शंकूची जी उंची आहे ती 24 सेमी आहे आणि त्याची तिरकी उंची जी आहे 25 सेमी आहे. शंकूचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय आहे म्हटलेलं आहे आणि पाय बरोबर काय घ्यायचं आहे? 22 छेदस्थानी 7 घेण्याचं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी सूत्र आहे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर एल. पायची किंमत 22 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये आता इथं उंची दिलेली आहे, शंकूची तिरकस उंची 24 आणि ही तिरकी उंची 25 दिलेली आहे. आता एक बाजू 24 दुसरी बाजू 25 यांचा वर्ग करा, म्हणजे 24चा वर्ग करा आणि वजा 25चा वर्ग करा, म्हणजे इथे किती येणार? 576. इथे किती येणार? 625. शिल्लक किती राहिला? 49. 49 हा कशाचा वर्ग आहे? 7चा. म्हणजे आपल्याला हे आर काय, आरची किंमत काय भेटली? 7 भेटली आणि उंची किती, एल किती दिलेला आहे? 25 दिलेला आहे. हे 7 7 कॅन्सल झालं. 22 आणि 25चा गुणाकार. आता पूर्ण गुणाकार करण्याची काहीही आवश्यकता नाही. एकक स्थानी आता इथे या ठिकाणी 25ने जर 2ला गुणलात, 25 दुनी 50, एकक स्थानी काय येणार आहे? 0 येणार आहे. कुठल्या ऑप्शनमध्ये एकक स्थानी 0 आहे? बघा, एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठी संख्या जी 1560 आणि 2040 ला भागू शकते ती x आहे. तर 121 वजा x चे मूल्य काय आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण x चे मूल्य 121 मधून जर आपण x ची किंमत 120 जर वजा केलं, कारण 120 हा काय घेतला आहे? सर्वात मोठी संख्या म्हणजेच मसावे घेतलेला आहे. 121 मधून 120 वजा केलात तर x चे मूल्य काय येणार आहे? 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 1. 120 मी का घेतलं तर ती 1560 आणि 2040ला भागू शकणारी संख्या आहे. त्यानंतर जो 7 नंबरचा प्रश्न आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. थोडंसं झूम करते मी या ठिकाणी. हा प्रश्न पहा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न आहे, शहराची जी सध्याची लोकसंख्या आहे ती 10 लाख असण्याचा अंदाज आहे आणि पुढील 2 वर्षात ती 12.10 लाखापर्यंत वाढेल. तर वाढीचा एकसमान वार्षिक दर किती आहे? प्रश्न काळजीपूर्वक पहा. अशी शॉर्ट ट्रिक तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही आहे, त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि आन्सर देखील पहा. आता बघा कोणत्या पद्धतीने मी सोडवणार आहे. 10 लाख असण्याचा अंदाज म्हटलेला आहे. 10 लाख हे लिहून घ्या अगोदर. त्यानंतर हे 12.10 लाखापर्यंत म्हटलेलं आहे, हे देखील लिहून घ्या. आता या ठिकाणी हे 4 शून्य कॅन्सल झाले, हे 4 शून्य कॅन्सल झाले. इथं काय राहिलं शिल्लक? 100. या ठिकाणी काय राहिलं शिल्लक? 121. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा. 121 हा कशाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. या ठिकाणी यांच्यातला फरक किती आला? 1 आला फरक. छेदस्थानी 10 घ्या आणि गुणाकारामध्ये 100 करा.
10ने 100ला भाग दिला तर किती येणार आहे? 10% येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि हा जर प्रश्न तुम्हाला डिटेलमध्ये सोडवायचं म्हटलात तर खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे ही जी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही फॉलो करा. नक्की तुम्हाला अतिशय कमी सेकंदामध्ये उत्तर मिळून जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, 14 व्यक्ती प्रतिदिन 7 तास काम करून एका कामाचा 5/12 भाग 18 दिवसात पूर्ण करतात. 21 व्यक्ती प्रतिदिन किती तास काम करून राहिलेले काम 15 दिवसात पूर्ण करतील? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 14 व्यक्ती आहेत, 7 तास काम करून कामाचा 5/12 भाग 18 दिवसात. आता 12 पैकी 5 भाग करतात म्हणजे 5 इथं काम येणार. त्यानंतर 21 व्यक्ती आहेत, प्रतिदिन किती तास माहीत आहे का नाही? 1 तास किती दिवसात पूर्ण करतात? 15 तासात. कामाचा उरलेला भाग म्हटलेला आहे. उरलेला भाग आता 12 पैकी 5 इथं गेले म्हणजे राहिले किती? 7 भाग राहिला. आता हे सॉल्व करूया. कसे येणार? 14 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 18 गुणाकारामध्ये 7 छेदस्थानी 5 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 15 बरोबर काय येणार? x येणार. आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणी बघा 7 × 7 7 × 21 3 × 3 3 × 18 परत या ठिकाणी भाग जाऊ शकतो. 3 दुणे 6 आणि 3 5 15. आता खाली काय शिल्लक राहिलं? 5 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 25 शिल्लक राहिलं खाली. आणि या ठिकाणी आता 14 नंतर 2 आणि 7 आहे म्हणजे यांचा गुणाकार किती येणार आहे? 196 येणार आहे. 196 छेदस्थानी 25 आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलात तर 7.21 छेदस्थानी 25 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण जे ऑप्शन जे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता की असे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं? 7.21 छेद 25 तास. यानंतर पुढील प्रश्न आहे, कालकाम वेगावरती हमखास प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस करा. त्यामध्ये तुम्हाला कालकाम वेग, नफा तोटा, जे गुणोत्तर प्रमाण आहे यावरील प्रश्न, अंतरवेळ वेगवरील प्रश्न दिसून येतात. M, N आणि O अनुक्रमे 22, 24 आणि 16 दिवसात एक काम करू शकतात जर त्यांनी प्रत्येकी एक दिवस काम करतात. जसे पहिल्या दिवशी M करतो, N दुसऱ्या दिवशी काम करतो, O तिसऱ्या दिवशी काम करतो आणि मग चौथ्या दिवशी M काम करतो आणि असेच पुढे होते. अशा प्रकारे काम अंदाजे किती दिवसात पूर्ण होईल म्हटलेला आहे. जो M आहे, M हा 22 दिवसामध्ये, जो N आहे तो N 24 दिवसामध्ये आणि जो O आहे तो O 16 दिवसामध्ये करतो. म्हणजे या ठिकाणी लसावी किती येणार आहे? 528 येणार आहे. आता M हा 528 एकूण काम 22 दिवसामध्ये करतो. तो एका दिवसाला किती करतो? 24. N हा एका दिवसाला किती करतो? 22. O हा एका दिवसाला किती करतो? 33. आता या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केलात तर ती येणार आहे 79 येणार आहे. 79 हे काम किती दिवसाचं झालं? 3 दिवसाचं झालं काम. मग आता आपण 79 गुणाकारामध्ये 6 करा. काम येणार आहे 474. या ठिकाणी पण 6 करा. म्हणजेच हे 18 दिवसाचं काम किती आलं? 474 आलं. एकूण काम 528 आहे. आता 19व्या दिवशी काम कोण करणार आहे? M करणार आहे. किती करणार आहे? 24 काम करणार आहे. 474 आणि 24 जर प्लस केला तर 498 येणार. म्हणजे 19व्या दिवशी 498 काम झालं. त्यानंतर 20व्या दिवशी काम कोण करणार आहे? N करणार आहे. मग 498 प्लस जर तुम्ही 22 केलात तर ते किती येणार आहे? 520 येणार आहे. 520 काम आलं, 20 दिवसाचं आलं. जर तुम्ही ऑप्शन जर पाहिलात या ठिकाणी 19, 17 आणि 16 दिलेला आहे आणि 20 दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्याला घ्यावं लागेल 20 दिवस. यानंतर पुढील प्रश्न, 6, 9, 18 चे चौथे
प्रमाण डॅश डॅश आहे असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 6 छेदस्थानी 9 करा बरोबर 18 छेदस्थानी x करा. 6 गुणाकारामध्ये x बरोबर हे 9 गुणाकारामध्ये 18. x बरोबर काय येणार 9 गुणाकारामध्ये 18. हे गुणाकारामध्ये 6 इकडे भागाकारात 6 6 त्रिक 18 9 त्रिक किती 27. म्हणजेच चौथे प्रमाण काय असणार आहे 27. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि तिसरे प्रमाणपद काढा, चौथे प्रमाणपद काढा. प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न दिसत आहे, त्यामुळे हे हातचे मार्क्स तुम्ही अजिबात घालवू नका. कारण हे प्रश्न जर सोपे सोपे तुमचे चुकले तर तुमचा स्कोअर खूप कमी होईल. महेशला 5 विषयात सरासरी 62 गुण मिळालेले आहेत आणि 6व्या विषयात त्याला 71 गुण मिळालेले आहेत. तर महेशला 6ही विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी शोधा असं म्हटलेलं आहे. तर अतिशय सोपा पद्धतीचा प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे, एकदम हार्ड, अजिबात अवघड नाही आहे. 5 विषयात त्याला गुण किती मिळालेले आहेत सरासरी 62. 5 गुणाकारामध्ये 62 करा, किती येणार आहे 310. 6व्या विषयात किती गुण मिळालेले आहेत 71. आता इथं 6 नका लिहू, कारण 6वा म्हणजे एकच विषय आहे. तर 6व्या विषयात किती गुण मिळालेले आहेत 71. हे किती येणार 71. आता यांची बेरीज करा. हे विषय झाले 6 आणि या ठिकाणी बेरीज केलं तर ते किती येणार 381. विचारलेलं काय आहे 6ही विषयात मिळालेल्या गुणांची सरासरी 381. छेदस्थानी 6 करा, किती येणार आहे 63.5. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता या पद्धतीचा प्रश्न आत्तापर्यंत मी 2 ते 3 वेळेस पेपरमध्ये पाहिलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि कसा सोडवायचा तेही बघा. शॉर्ट ट्रिक तुम्हाला यासाठी मी सांगणार आहे. 2 संख्यांची बेरीज 21 आहे आणि त्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 आणि 14 आहेत. 2 संख्यांच्या व्युत्क्रमाची बेरीज असे किती म्हटलेलं आहे. मसावी किती आहे 7, लसावी किती आहे 14. 2 संख्यांची बेरीज किती आहे 21 बेरीज आहे. 21ला तुमच्या मसावीने भाग द्या, मसावी आहे 7, 7ने 21ला भाग द्या, भाग जाईल 3चा आणि 3 छेदस्थानी जो लसावी आलेला आहे तो ॲज इट इज लिहून टाका. 3 छेदस्थानी 14 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण त्या 2 संख्यांच्या व्युत्क्रमाची बेरीज म्हणलेलं आहे. आणि ह्याच पद्धतीने हे सोडवत चला, तुमचं उत्तर येऊन जाईल. यानंतर पुढील प्रश्न काय म्हणतो की खरेदी केलेल्या प्रत्येक डझन पेन मागे दुकानदार 1 पेन मोफत देतो म्हटलेला आहे. दुकानदार याने दिलेली सवलत टक्केमध्ये गणना करा. सर्व पेनची किंमत समान आहे. मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक हा प्रश्न पहा. आतापर्यंत हाही प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. 12 पेन मागे 1 पेन मोफत, 1 डझन म्हटलेला आहे. एका डझनामध्ये वस्तू किती असतात 12 असतात. 12 मागं तो 1 मोफत देतो बरोबर. मग 1 मोफत देतो ते वर लिहून घ्या आणि 12 आणि 1 म्हणजे तो वस्तू किती घेऊन जातो घरी 13 वस्तू घेऊन जातो. कारण 12 डझन तो 1 डझन घेतो म्हणजे 12 वस्तू घेतो आणि त्यावर त्याला 1 मोफत मिळते म्हणजे 13 वस्तू तो घरी घेऊन जात आहे. वर 1 घ्या जी मोफत मिळते ती आणि गुणाकारामध्ये 100 घ्या. 100 छेदस्थानी 13 केलात तर तुमचं उत्तर येईल 7.6%. मेथड लक्षात ठेवा, अतिशय सोपी आहे, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठेही पाहायला मिळणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. जर एखादी व्यक्ती डोंगराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत प्रवास करताना 6 किलोमीटर प्रति तास वेगाने टेकडीवर चढते आणि तो 10 किलोमीटर प्रति तास वेगाने परत आला तर प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती आहे म्हटलेला आहे. तर याचं सूत्र आहे 2xy छेदस्थानी x अधिक y. आता x म्हणजे काय जातानाचा वेग, y म्हणजे काय येतानाचा वेग. तर या ठिकाणी 2 गुणाकारामध्ये जातानाचा वेग किती आहे 6, येतानाचा वेग किती आहे 10 आणि छेदस्थानी या 2 वेगांची बेरीज किती येणार आहे 16 येणार आहे. तर या ठिकाणी भाग द्या. 2 त्रिक 6, 2 आठे 16, परत इथं भाग जाईल 2 एक 2 आणि 2 चौक 8, 30 छेदस्थानी 4 आलं, 4 7 28, दशांश चिन्ह 4 25 म्हणजेच 7.5 हा सरासरी वेग असणार आहे. यानंतर अपूर्णांक 3/4च्या
समतुल्य टक्केवारी शोधा असं म्हटलेलं आहे. तर समतुल्य टक्केवारी शोधा म्हणजे काहीही करायचं नाही. 3 छेदस्थानी 4 करायचं आणि गुणाकारामध्ये 100 करायचं. 4ने इकडे 100ला भाग द्या, भाग जाईल 25चा. 3 गुणाकारामध्ये 25 करा, किती येणार आहे? 75% येणार आहे. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर जो 17 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे, तो करा तुम्ही. मला कमेंटमध्ये याचं आन्सर नक्की सांगा. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 सायकली आहेत, ज्या त्या 3 सायकली आहेत रुपये 16,500 मध्ये खरेदी केल्या आहेत आणि वाहतूक खर्च जो आहे तो प्रति सायकल रुपये 200 आहे. 8%चा नफा मिळवण्यासाठी प्रत्येक सायकलची विक्री किंमत रुपयामध्ये किती असावी असं म्हटलेलं आहे. आता 3 सायकलीची किंमत किती आहे? 16,500 आहे आणि वाहतूक खर्च प्रति सायकल म्हटलेला आहे, काळजीपूर्वक वाचा. प्रति सायकल 200 आहे, एका सायकलीचा 200, 3 सायकलीचा किती येणार आहे? 600. हे 600 यामध्ये प्लस करा, हे किती येणार? 17,100 येणार आहे. मग यावरून आपण एका सायकलीची किंमत काढू शकतो का? काढू शकतो. ही 3 सायकलीची किंमत आहे, याला जर आपण 3ने भाग दिला तर किती येणार आहे? हे 3 5 15, उरले 2, 3 7 21, म्हणजे 5,700 ही एका सायकलीची किंमत येणार आहे. मूळ किंमत ही नेहमी 100% असते. या ठिकाणी 8%चा नफा मिळवण्यासाठी म्हणलेला आहे, म्हणजे 108 बरोबर किती? आता हे सॉल्व करा. 5,700 गुणाकारामध्ये 108, छेदस्थानी 100 येणार. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झालेले आहेत. आता या दोघांचा गुणाकार करा, तो किती येणार आहे? 6,156. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 गाड्या आहेत, त्या 2 गाड्या बेंगळुरू आणि चेन्नई येथून एकाच वेळी सुरू होतात आणि 80 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि तास 95 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे जातात. ते भेटल्यावर एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनपेक्षा अजून 180 किलोमीटर प्रति तास प्रवास केलेला आहे. तर बेंगलोर आणि चेन्नईमधील अंतर किती म्हटलेलं आहे? आता या ठिकाणी 95 वजा 80 करा, किती येणार आहे? यामध्ये फरक 15 येणार आहे, कारण त्या गाड्या एकाच वेळी सुरू होत आहेत आणि 80 किलोमीटर प्रति तास आणि 95 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे जात आहेत आणि त्या एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 180 किलोमीटर प्रवास केलेला आहे म्हटलेला आहे. म्हणजेच 15 बरोबर घ्या तुम्ही 180. आता 95 आणि 80ची बेरीज करा, ती किती येणार आहे? 175 बरोबर किती? अशा प्रकारे येईल. मग आता हे सोडवत असताना 175 गुणाकारामध्ये 180 आणि छेदस्थानी काय येणार आहे? 15. 15ने जर तुम्ही 180ला भाग दिलात तर 15 1 15, 15 2 30, 175 गुणाकारामध्ये 12 केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 2100 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, ह्या मॅथ आणि रिझनिंग या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला समजत आहे की नाही? स्पीड फास्ट किंवा कमी काय होत आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगत चला, जेणेकरून मला बदल करता येतील, त्यानुसार सुधारणा करता येतील माझ्यामध्ये. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे, प्रत्येक व्यक्ति को स्वयं आत्मनिर्भर होना चाहिए, उपरोक्त वाक्य का शुद्ध रूप क्या होगा? ऐसा प्रश्न है. तो प्रत्येक व्यक्ति को स्वयं आत्मनिर्भर रहना चाहिए, यह नहीं आएगा. प्रत्येक व्यक्ति को आत्मनिर्भर मिलाना चाहिए, यही अशुद्ध है. प्रत्येक व्यक्ति को आत्मनिर्भर होना चाहिए, यह शुद्ध वाक्य है. ऑप्शन नंबर 3. इसके आगे का सवाल है, नम्रतापूर्वक याचना करना डैश डैश कहलाता है. उपरोक्त वाक्य में रिक्त स्थान पर किस शब्द का प्रयोग उपयुक्त होगा? नम्रतापूर्वक याचना करना उसे अनुरोध कहलाता है. इसके आगे का सवाल है, निम्न में से किस वाक्य में वर्तनी की त्रुटि है, पहचान करें. तो नेहा की स्कूल में मन नहीं लगता, यही अशुद्ध है. नेहा का स्कूल में मन नहीं लगता, यह शुद्ध वाक्य होगा. रमेश बाजार से सब्जी लाया, शुद्ध है. महेंद्र बड़े जमींदार का बेटा है. सुजाता मनोहर के गांव से है. ये तीनों वाक्य शुद्ध है. नेहा की स्कूल में मन नहीं लगता अशुद्ध वाक्य रचना है.
हिंदी के सवाल देखे जाए तो अत्यंत इजी है। मनुष्य को किसी के प्रति द्वेष नहीं रखना चाहिए। उपयुक्त वाक्य में प्रयुक्त द्वेष के स्थान पर उसके समानार्थी शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है? तो मनुष्य को किसी के प्रति द्वेष नहीं रखना चाहिए। इसके लिए मनुष्य को किसी के प्रति ममता समानार्थी है क्या? नहीं है, विलोम शब्द है। मनुष्य को किसी के प्रति ईर्ष्या नहीं रखनी चाहिए। यही आंसर सही है। द्वेष के समानार्थी शब्द क्या आएगा? ईर्ष्या आएगा। इसके आगे का सवाल है, निम्न शब्दों में से आश्रम का पर्याय शब्द क्या है? तो निम्न शब्दों में से आश्रम का पर्यायवाची शब्द है अखाड़ा। आज शीतल पवन बह रही है। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। तो पवन का पर्यायवाची शब्द है अनिल। अनल यानी अग्नि होता है, अनिल यानी पवन। जिसमें किसी कार्य के करने का बोध होता है उसे कहते हैं, तो उसे कहते हैं क्रिया। निम्न वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? जिसके शिखर पर चंद्र हो, जिसके शिखर पर चंद्र हो उसे क्या कहते हैं? तो उसे कहते हैं चंद्रशेखर। जो निगाह से परे हो, इस वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या है? जो निगाह से परे हो उसे परोक्ष कहते हैं। दिए गए वाक्य के रेखांकित शब्द को सर्वोचित विकल्प से प्रस्थापित करें। बारात का अभिवादन आत्मीयता से किया गया। तो बारात का अभिवादन आत्मीयता से किया गया, इसके लिए सही शब्द आएगा स्वागत। निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य मूल क्रिया विशेषण से संबंध नहीं रखता है? तो वह सीता खेलती कूदती रहती है, उसकी महिला भी उसके साथ आई है। इस वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोपयुक्त शब्द निम्न में से कौन सा होगा? तो पत्नी, उसकी महिला यानी उसकी पत्नी भी उसके साथ आई है। नीचे दिए गए मुहावरे में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा? तिल का पहाड़ करना, तो उसे कहते हैं ताड़, तिल का ताड़ करना। विकल्पों में से दिए गए कौन सा शब्द निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर आ सकता है? वह सचमुच में बीमार है, तो वह सचमुच में बीमार है, वह सच में बीमार है। निम्नलिखित विकल्पों में से तलवार की धार पर चलना मुहावरे का अर्थ क्या है? तो तलवार की धार पर चलना मुहावरे का अर्थ है जोखिम भरा काम करना। इसके आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। मनुष्य विवेकशील डैश डैश है, तो मनुष्य जो है, जो विवेकशील प्राणी है, डैश डैश उसमें विद्यमान है, तो उसमें विद्यमान क्या है? तो उसमें विद्यमान है इच्छा, उसमें विद्यमान है विशेष ज्ञान रूप विज्ञान, उसकी इसी डैश डैश वृत्ति का परिणाम है, तो उसका परिणाम है जिज्ञासा जो है, तो जिज्ञासा वृत्ति विशेष ज्ञान रूप की विज्ञान उसकी इसी जिज्ञासा वृत्ति का परिणाम है। इसके आगे के जो दो आंसर है यहाँ पे नहीं आए हैं। तो जो पीडीएफ है वो टेलीग्राम पर आपको मिल जाएगी। टेलीग्राम चैनल ज्वाइन कीजिए, पेपर पीडीएफ वहाँ पर आपको मिल जाएगी। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 2 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 3 मधील पेपर पाहिलेला आहे। या पेपरची पीडीएफ तुम्हाला टेलीग्राम चॅनलवरती दिली जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मी मनापासून पुनश्च एकदा आभार मानते।